भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं। त्यांच्या स्मारकासाठी काँग्रेसनं केंद्र सरकारला पत्राद्वारे मागणी केली आहे। त्यानंतर भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले। भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालंय। त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतल्या निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्याची मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्राद्वारे केली। तर राहुल गांधी यांनी सुद्धा ट्विट करत केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। सध्याच्या सरकारनं शीख समुदायाचे पहिले पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार निगमबोध घाटावर करून त्यांचा अपमान केला। डॉक्टर मनमोहन सिंग हे आमच्या सर्वोच्च आदराचं आणि समाधी स्थळासाठी पात्र आहेत। देशाच्या या महान सुपुत्राबद्दल आणि त्यांच्या गौरवशाली समाजाबद्दल सरकारनं कदर दाखवायला हवी होती। मनमोहन सिंग यांचं कार्य खूप मोठं आहे, त्यामुळे त्यांच्या आठवणी कायम राहण्यासाठी त्यांचं स्मारक बांधण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे। काम भी उतना ही बड़ा है इस देश के तरक्की में, और इसीलिए उनके लिए और सारे जो प्रधानमंत्री थे उसी हिसाब से उनका भी मृत्यु के बाद में उनका जो स्मारक है वो भी वैसा ही होने की आवश्यकता है। सरकार ने इसको निग्लेक्ट करना नहीं चाहिए। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारनं मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधण्याचा निर्णय घेतलाय। मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हे मनमोहन सिंग यांच्या स्मारकावरून राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांनी केलाय। ये वास्तव में बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है कि कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी और वर्तमान में अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जी देश के पूर्व प्रधानमंत्री सम्माननीय मनमोहन सिंह जी के दुखद देहावसान पर भी राजनीति करने से बाज नहीं आ रहे। कांग्रेस के इस घटिया सोच के लिए जितनी भी निंदा की जाए वो कम है। भाजपने घेतलेल्या निर्णयाची माहिती काँग्रेसला दिल्याचं भाजपने जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी भाजपवर निशाणा साधलाय। चिट्ठी लिखने का स्थिति आनी नहीं चाहिए थी। बिना चिट्ठी लिखे हुए ही केंद्र सरकार खुद को आगे आकर के फैसला करना चाहिए था। हम सत सम्मान इनका स्मारक जहाँ बनेगा, दाह संस्कार होगा, जैसे वाजपेयी जी का कैसे हुआ है, वो तो उनकी पार्टी के नेता थे। ये 10 साल मुख्य प्रधानमंत्री रहे अभी तो जी, बिल्कुल। और इनका जीवन देखिए ना, जो इनका व्यक्तित्व कर्तृत्व है वो निराला है। भारत देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे काळाच्या पडद्याआड गेले, मात्र त्यांच्या स्मारकावरून जोरदार राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। उर्वशी खोना, झी 24 तास, दिल्ली।